मला आता हे सांगायचं आहे ना, जे MNCमध्ये मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये काम करतात ना, मुली कुठल्या पण म्हणा. माझी फ्रेंड एक मला म्हणली 2 दिवसाखाली, की आपल्या कॉलेजमधली एक मुलगी असं-असं लागली मोठ्या कंपनीमध्ये. तर त्याला मेसेज केलेलं, की "दीदी कसं लागली तू? काय लागली? आम्हाला पण सांग थोडंफार. रोडमॅप कसं असते, काय नाही? आम्ही पण जॉब सर्च करतो." असं तसं म्हणलेली. मग ती पोरगी म्हणजे ठीक आहे बाबा, तुला टाईम भेटला तर मेसेज कर. एक तर मेसेज करू शकते ना, तुझ्याच कॉलेजमधली आहे, तर रिप्लाय तर करू शकते, की कसं लागली, असं लागली. थोडंफार तर रोडमॅप सांगू शकते ना, त्यात काय एवढं. मग ती पोरगी नाही का एक काही सांगितले नाही. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे. फॉलोअर्स घेताना तर असं पटापटा घेतात आणि कोणी जर मेसेज केला, हेल्प मागितली नाही का, तर कोणी हेल्प नाही करत. त्या मुलीपेक्षा ना ते मुलं 10 पटीनं चांगलं. कारण की ते मुलं ना मदत तर करतात खूप सारे. 100पैकी 10-15 तर असं मुली असतात जी की मदत करतात. पण मुलं जास्त मदत करतात. मी तर एवढं ऑब्झर्वेशन केलं, जेवढ्या 2-3 महिन्यात इंटरव्ह्यूला गेले, तेवढ्या सगळीकडे बघितले. मुलं खूप मुलींची हेल्प करतात. पण मुली नाही करत, अजिबात करत नाही. का करत नाही? कारण की मुली काय म्हणतात, माझ्यापुढं ती जाऊ नये. अगं बाई, तुझं थोडी ना पेमेंट घेणार आहे. हेल्पच मागतील. थोडीफार हेल्प केली तर काय होणार आहे? काहीच नाही ना. फक्त मदत मागते. तू केली तर तुझं नाव घेईल ना तिनं. हां, ती दीदी मला हेल्प केली होती, तिच्यामुळं मी जॉबला लागले. तिनं मला असं सांगितले, थोडंफार मदत केली म्हणणार आहे ना. एवढं तर करू शकते ना. मग यात काय प्रॉब्लेम आहे? व्हिडिओ टाका, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण मदत करायला पाहिजे. माझं म्हणणं असंच आहे. जसं मुलं हेल्प करतात ना, कोणी विचारलं, ठीक आहे बाबा जॉबला लागली, विचारतात ना. आता खूप सारे मुलं-मुली जॉब सर्च करतात, तर सगळ्यांना मेसेज करतात ना. आता Instagramला तर सगळेच करतात, कारण की जॉब